नमस्कार, मी राधिकाच आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इनविजिबल नेकलेस कसं बनवायचं ते बघणार आहोत। इथे दिलेल्या 4 प्रकारांपैकी एक प्रकार आता आपण बनवूया। तर त्यासाठी पुढील प्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे। गिअर वायर, लॉरियल्स, 3 mm चे मोती, ग्रीन क्रिस्टल्स, कडी आणि लॉक बीड्स। या प्रकारे प्लायर, कटर आणि बॉल पेन्स लागणार आहेत। अशा प्रकारे मी एक कमलचं पेंडंट घेतलेलं आहे आणि ह्या प्रकारे बॉल पेन कट करून त्यामध्ये 3 mm चे आणि ग्रीन क्रिस्टल आणि मोती घालून घेतलेला आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या कमळच्या पॅचला आता हे तिन्ही लटकन लावून घ्यायचे। या प्रकारे राऊंड नोज प्लायरचा यूज करून ज्याप्रमाणे आपण लॉरियल्स बनवतो त्याच पद्धतीने हे लटकन आता आपल्याला याला लावून घ्यायचे आहेत। उरलेली वायर मी कट करून घेते। अशाच प्रकारे तिन्ही लटकन आता मी लावून घेणार आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। चला तर मग अशा प्रकारे आपलं आता हे पेंडंट तयार आहे। ठीक आहे, आता आपल्याला ही 16 इंच इतकी गिअर वायर घेतलेली आहे मी कट करून, आणि ह्यामध्ये आता आपण लॉक बीट घालून घेणार आहोत। त्यानंतर ही कडी घेतली आहे मी, ही ॲडजस्टेबल कडी आहे, आणि याला अशा प्रकारे फोल्ड करून पुन्हा ही वायर आपल्याला लॉक बीटमध्ये घालून घ्यायची आहे आणि पकडणी याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही वायर आता आपल्या कडीला लॉक झालेली आहे। उरलेली वायर टोचू नये म्हणून आता आपण इथे ही कट करून घेणार आहोत। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला आता ह्यामध्ये लॉरियल्स लागणार आहेत। तर त्यासाठी मी 15 बॉल पेन्स घेतलेले आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी आता लॉरियल्स रेडी करून घेते। ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपल्याला ह्या वायरमध्ये पुन्हा एक लॉक बीट, एक 6 mm चा ग्रीन क्रिस्टल आणि 15 लॉरियल्स घालून घ्यायचे। दोन्ही साईडला आपल्याला 15-15 लॉरियल्स घालायचे या प्रकारे। त्यानंतर 3 mm चा ग्रीन क्रिस्टल वायरमध्ये घालून घेते अशा पद्धतीने, आणि आता आपला हे पेंडंट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बरोबर मधोमध घालून घ्यायचे हे। पुन्हा एक 3 mm चा ग्रीन बीट, ग्रीन क्रिस्टल, आणि आता हे उरलेले 15 लॉरियल्स मी घालून घेते। त्यानंतर आपल्याला 2 लॉक बीट घालून घ्यायचे आहेत आणि त्यापैकी एक लॉक बीट आपल्याला आता ह्या कडीला लॉक करून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या साईडला पण मी ही हुक अशी घालून घेतली आणि हा लॉक बीट पुन्हा त्याच वायरमधून काढून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे याला इथे आपण लॉक करूया। पकडच्या सहाय्याने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आता बरोबर मधोमध हे पेंडंट येईल अशा पद्धतीने या नेकलेसला घेऊन आपल्याला दोन्ही साईडचे जे लॉक बीट आपण घालून घेतले होते ते पण एकाच दिशेला येतील अशा पद्धतीने लॉक करायचे। दोन्ही लॉक बीट आपल्याला एका सरळ रेषेत आणि एकाच दिशेला घ्यायचे आहेत या पद्धतीने। तर या प्रकारे आपलं हे इनविजिबल नेकलेस तयार आहे। ज्या मैत्रिणी ऑफिशियल वर्क करतात आणि ज्यांना लॉंग नेकलेसेस किंवा लॉंग मंगळसूत्र घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी हे खूप सुंदर ऑप्शन आहे, खूप छान दिसतात। या पद्धतीने माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।